नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनुप फाळके. अनुभव शेतकरी मित्रांचा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे. आणि सगळ्या शेतकरी मित्रांना एक विनंती करतो आहे की जे चॅनलवर नवीन असेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला लाईक करणं विसरू नका. आणि आता व्हिडिओला सुरुवात करतोय. आता शेतकरी मित्रांनो, आज अशी वस्तू घेऊन आलेलो आहे का जी आपल्या जवळ फुकट उपलब्ध असते, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचे भरपूर चांगले रिझल्ट मिळतात. जसं आता सांगायचं म्हणजे जसं कॅल्शियम झालं, पोटॅश झालं, फॉस्फरस झालं, मॅग्नेशियम, मॅग्नीज, झिंक, बोरॉन, सिलिकॉन, अशा ज्या वस्तूसाठी आपण महागडे महागडे फर्टिलायझर्स आणतो किंवा महागडी महागडी फवारणी वापरतो आपण, तर त्याचा पर्याय म्हणून आपल्या जवळ असतं बिलकुल एक फुकटातली वस्तू, बिलकुल स्वस्त, अगदी स्वस्त म्हणता नाही येणार, एकदम फुकटातलीच वस्तू असते. त्याच्याकडे आपलं नेहमी दुर्लक्ष असते. आता ती वस्तू म्हणजे कुठली? ती वस्तू म्हणजे आहे राखड. तुम्ही बरोबर ऐकून राहिले, राखड. जे आपण शेतात आपलं जे इंधन वगैरे असते वाया गेलेलं, ते पेटवून आपण तयार करू शकतो राखड. किंवा घरी चूल आपल्या पेटवल्या जाते, चुलीवर स्वयंपाक केला जाते. शहरात तर पुष्कळ कमी आहे, पण खेड्यागावात वगैरे लहान गावं जी असतात तिथे आताही चुलीवर स्वयंपाक केला जातो. आणि त्याची राखड मिळते, ती आपण जमा करून ठेवू शकतो. किंवा आपले जे कपाशीच्या नंतर ज्या पराठे असतात किंवा तुरी आपल्या कापणी झाल्यानंतर जे फणं असतात, ह्या सुद्धा जमा करून आपण जर पेटवल्या तर याची राखड आपण जमा करून ठेवू शकतो. किंवा गायींचे गवऱ्या जे असतात या सुद्धा पेटून आपण तयार करू शकतो. तर फक्त एक लक्षात ठेवा की एकदम खूप क्वांटिटीत पेटवू नका, जेणेकरून खूप धूर होईल आणि पोल्युशन होईल. थोडं 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 पेटून तुम्ही राखड तयार करून ठेवा. आता राखड कशी तयार करून जमा करायची? तर हे राखड प्लॅस्टिकच्या कट्ट्यांमध्ये भरून ठेवायची. आणि विशेष म्हणजे एक लक्ष ठेवायचे की राखड ओली नसायला पाहिजे, कोरडी राखड आपल्याला पाहिजे बिलकुल. कारण ओले राखड जर असली तर त्याच्यातले जे तत्व असतात ते निघून जातात. तर जेव्हा आपण प्रयोग करू तेव्हाच त्याला पाण्यात टाकायचे आपल्याला, म्हणून कोरडी राखड आपण जमा करून ठेवायची आहे. आता राखडीत आपल्याला काय मिळतं? तर राखडीत हे कॅल्शियम, फॉस्फरस आणि पोटॅश याचं रिच सोर्स आहे. आता कॅल्शियम याच्यात 60% ते 33% पर्यंत आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर फॉस्फरस जे आहे आपल्याला 1% जवळपास पाहायला मिळते. आणि पोटॅश जे आहे हे आपल्याला 3% ते 5% पर्यंत बघायला मिळते याच्यातमध्ये. त्याच्या व्यतिरिक्त मॅग्नीज आणि मॅग्नेशियम हे 1 ते 1.5% आपल्याला याच्यात बघायला मिळते. त्याच्या व्यतिरिक्त झिंक, फेरस, बोरॉन, सिलिकॉन असे पुष्कळसे याच्या आतमध्ये मायक्रोन्यूट्रॉन पण आहे. तर तुम्हाला माहिती असेल शेतकरी मित्रांनो की जे जुने लोक होते, हे लोक काय करायचे की कुठलीच फवारणी मारायची नाही, खतं द्यायची नाही, तरी अन्न उत्पन्न भरपूर यायचं. तर तुम्हाला आठवत असेल की हे जुने लोक राखड फेकायचे, राखडीचा वापर भरपूर करायचा. त्याच्यामुळे कसं व्हायचं की याच्या पिकांवर रोग कमी यायचा किंवा रोग यायचाच नाही. कारण एक तर रेजिस्ट्रेशन पॉवर वाढवायची कॅपॅसिटी आहे या राखडीमध्ये. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. त्याच्यानंतर बुरशीनाशकाचं सुद्धा काम करते राखड, कीटकनाशकाचं काम करते आणि फर्टिलायझरचं पण काम करते. तर जुने लोक करायचे, तुम्हाला माहिती असेल. पण आता काही नवीन मुलं आलेले आहे, शेती करतात आहे, त्यांना माहिती नसेल तर त्यांनी जुन्या लोकांना विचारावं की हे वापर करत होते, ते कसं, म्हणजे त्यांना थोडासा अनुभव येईल आणि माहिती मिळेल की जुने पारंपरागत पद्धतीने शेती कशी करत होते. तशी आजकाल नवीन पिढीतले मुलं शेती करायला बघत नाही. कारण हेच आहे की शेतमालाला भाव मिळत नाही आणि पैसा उरत नाही. त्याच्यामुळे त्यांना एक हौस राहत नाही की शेती केली पाहिजे, म्हणून ते उपजीविकेसाठी आपलं दुसरं नोकरी किंवा व्यवसाय करतात. पण जे मुलं शेती करून आले त्यांचं स्वागत आहे. आणि त्यांना हेच सांगेल की इतक्या कमी खर्चात शेती करायची आपण की आपल्याला पुरवेल. म्हणजे जसे आपण राखडीचा उपयोग करून राहिलो, अशा प्रकारचे उपयोग करून कमी खर्चात शेती करून भरपूर उत्पन्न घेतलं तर निश्चितच पैसे वाचेल. तर आता आपल्याला याचा राखडीचा प्रयोग कसा करायचा आहे? तर आपल्याला 200 लिटर पाण्यामध्ये 10 ते 20 किलो राखड आपल्याला टाकायची आहे. तर आधी अर्धा ड्रम पाणी भरून घ्यायचं आहे. त्याच्या आतमध्ये 10-12 किलो राखड टाकली तरी पुरे आहे. पण ज्याच्याकडे जास्ती जर आहे त्याला 20 किलो पर्यंत टाकली तरी चालेल. तर हे एकरासाठी. तर अर्धा ड्रम पाणी घ्यायचं, त्यात राखड टाकायची, त्याच्यानंतर ड्रम पूर्ण भरून
चांगलं काडीने फिरून घ्यायचं आहे ते, आणि हा ड्रम आपल्याला 2 दिवस पर्यंत तसाच झाकून ठेवून द्यायचा. आणि त्याच्यानंतर छान दाट कापड जो असतो त्याने गाळून घ्यायचं आपल्याला पाणी, जेणेकरून आपलं ड्रीप चोकअप होणार नाही किंवा स्प्रिंकलर चोकअप होणार नाही. तर ड्रीप मधून तुम्ही 200 लिटर पाणी एका एकरासाठी चालवू शकता, आणि स्प्रिंकलरला वेंचुरी लावून तुम्ही चालवू शकता. किंवा पारंपरिक पद्धती जी होती तर राखड अशी फेकून सुद्धा द्यायची, तर फेकली तरी चालेल. तर एका एकराला 10 ते 20 किलो राखड चालेल. तर जसं आपण भेसळ डोस देतो तेव्हा सुद्धा आपण त्या भेसळ डोस मध्ये मिसळून, जसं तुम्ही ऑर्गॅनिक भेसळ खत वापरत असाल किंवा रासायनिक खत वापरत त्याच्यात मिसळून टाकली तरी चालेल भेसळ डोस मध्ये. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे कांदा आणि लसणासाठी तो खूपच उपयोगी आहे. कांदा, जसं कांद्यावर किंवा लसणावर असे जांभळ्या रंगाचे डार्क स्पॉट वगैरे येतात, ते एक फंगसचा प्रकार आहे. ते फंगस सुद्धा ही नाहीशी करते. त्यानंतर कांद्यावर भरपूर रोगांचा प्रकार, जसं माइट्सचा वगैरे, हे सुद्धा नियंत्रण करते. जशी कांद्याची पाल पिवळी येते, हे सुद्धा फंगसचा प्रकार आहे, ती सुद्धा काढण्यात ही मदत करते. हा, आता हे कोणत्या याच्यावर वापरू नये, तर जसं जे अम्लीय जमीन असते, त्या जमिनीत जे पीक येते अम्लीय जमिनीत, जसं आंबा झाला किंवा आजकाल ब्ल्यूबेरी सुद्धा लावतात, अशा पिकांमध्ये हे राखड वापरू नये. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या जमिनीचा पीएच 7.5च्या वर आहे, क्षारीय जमीन आहे, त्या जमिनीत सुद्धा आपल्याला राखड वापरायची नाही आहे. त्याच्यात फक्त आपल्याला फवारणी घ्यायची आहे. तर आता आपण बघूया की ड्रीपद्वारे कसं द्यायचं आणि स्प्रिंकलरद्वारे कसं द्यायचं हे आपण बघितलं, आणि हाताने कसं फेकायचं हे सुद्धा बघितलं. तर याच्यात अजून एक पर्याय म्हणजे की आपण स्प्रे सुद्धा करू शकतो. तर स्प्रे करताना काय करायचं, आपल्याला 15 लिटरच्या पंपात 1 लिटर आपल्याला हे राखडीचं पाणी घ्यायचं आहे. पण लक्षात एवढं ठेवायचं आहे की एकदम दाट कापडाने, की ज्याच्याकडून त्याच्या कण आतमध्ये जाणार नाही, त्याच्या आतमध्ये कण जाणार नाही पंपात, जेणेकरून आपला पंप चोकअप होणार नाही. तर 1 लिटर पाणी तुम्ही 15 लिटर पाण्यात तुम्ही वापरू शकता. खूप छान रिझल्ट येईल, भरपूर उत्पन्न येईल. तुम्ही कांदा, लसण याच्या व्यतिरिक्त मिरची, टमाटर, दोडकं, कारलं, जसं तुम्ही आता टरबूज, खरबूज हे लावतो आपण यावेळेला, याच्यावर सुद्धा हे उपयोगी आहे. तसं पाहिलं तर सगळ्याच पिकांवर हे चालतं. फक्त ह्या 2-3च गोष्टी अशा आहे की जिथे ज्या आम्लीय जमिनीत जे पिकं येतात त्याच्यात वापरू नये. जसं तुम्हाला उदाहरण सांगितलं, आंबा, ब्लूबेरी वगैरे, किंवा ज्या जमिनीत 7.5च्या वर पीएच आहे त्या जमिनीत राखड फेकू नये, किंवा ड्रीपद्वारे देऊ नये, किंवा स्प्रिंकलरद्वारे देऊ नये. फवारणी केली तर चालेल. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आपल्या कॉमेंटद्वारे कळवा नक्की, आणि तुम्हाला अनुभव आल्यावर सुद्धा मला कळवा की कसा अनुभव आला याचा. आणि आपल्याजवळ पण सुद्धा काही असे अनुभव असतील तर आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही आपले अनुभव सुद्धा शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.